व्हॉट्सअप गायज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. सो आता आम्ही आहोत नाशिकला. रात्री यायला खूप उशीर झाला. रात्री लेट ट्रेनमुळे काळोखात मी काहीच शूट केलं नाही. सो आता मॉर्निंग झालेले. गुड मॉर्निंग. मॉर्निंगचा व्ह्यू बघा, मस्त सनसेट. तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला मी परत दाखव. तुमच्यासाठी परत एकदा व्ह्यू मॉर्निंगचा. सो आत्ता आपली गाडी खाली आलेली आहे. खाली जाऊयात, गाडीमध्ये मस्तपैकी बसूयात आणि काही 3-4 स्पॉट आहेत, 4-5 स्पॉट आहेत, ते तुम्हाला मी एक्सप्लोर करवतो या व्लॉगमध्ये. सो जुड़े रहिएगा इस व्लॉग में, आइए हमारे साथ. आत्ता आपण खाली जाऊयात रूमवरती. आणि हा आहे आमचा रूम. इथे सगळी अस्ताव्यस्त पडलेली आहे. सो आता आपण पोचलो आहोत त्र्यंबकेश्वर मंदिरला आणि आलो बॅक साईडच्या रोडनी. सो आता पहिलं दर्शन घेऊ, तुम्हाला दर्शन देतो. फर्स्ट ब्लॉग आहे तर काय मागं पुढे वर खाली असेल तर समजून घ्या. नेक्स्ट क्वालिटी बेटर. तिथे उतरायचं आहे, ते बघ तिथे उतरायचं आहे. चला या. सो आम्ही आलो बॅक साईडच्या गेटने आणि हा गेट जरासा आम्हाला अवघड वाटतो आहे, कारण
आम्हाला पहिले इथून बाहेर पडू द्या, मग काय ते बोलतो मी तुमच्याशी. सो आता तुम्हाला मेन एंट्रन्स दाखवतो मंदिराचा. मंदिराचा मेन एंट्रन्स आहे हा. इथे तुम्ही चप्पल विप्पल काढा आणि आतमध्ये जावा. हे चपला कुठे काढायचं. सो फायनली आता मंदिरामध्ये एंटर करत आहोत. मंदिरामध्ये गर्दी भरपूर दिसते. किती वेळ लागेल काही सांगू शकत नाहीये. अजूनपर्यंत चलो चलो कोई दिक्कत नहीं. चलो ये ना पुढं चलो भाई तुम आगे अरे लाईनच आहे तिथे. 2 लाईन सेपरेट झाल्या सिंगल सिंगल. ते पैशावाल्यांची वेगळीच लाईन हा. मग काय वेगवेगळं नाही. त्यांनी गॅलरी पण ओपन केली ना म्हणून. तीन शिवलिंग आहे. मित्रांनो आता आपण परत जात आहोत. दर्शन झालेलं. हो मग काय मजा आली बाबा. म्हणून तर मी पहिलं बोलत होतो सकाळी 5:30 आपल्याला आरती पहिली भेटली असती ना, त्याच्यानंतर एवढं थांबायला लागलं नसतं आपल्याला. सो दर्शन वगैरे झालेलं आहे. आता नेक्स्ट स्पॉट बघू. पंचवटीला जायचं. नेक्स्ट स्पॉट पंचवटी. जर कोणी येणार असेल त्र्यंबकेश्वर दर्शनाला तर त्यांनी जेवढं होईल तेवढं लवकर निघावं घरातून, किंवा जे हॉटेल बुक कराल किंवा कुठेही तुम्ही स्टे कराल, ॲटलिस्ट तुम्ही सकाळी लवकर आलेलं तुम्हाला बरं पडेल. कारण या गर्दीमधील खूप सॅटर्डे संडे खूप गर्दी होती. त्यामुळे तुम्ही जर लवकर आलात तर तुमच्यासाठी ते बरं पडेल. झालं अजून काय बाकी. चालायचं पुढे लवकर. सो आता गाडी जवळ जायचंय. गाडी येणार आपली गाडी. सो गाडीत बसू. बाकी सगळं बोलणं आपण गाडीमध्ये करू, नाही तर नेक्स्ट स्पॉटला डायरेक्ट भेटू. चलो बाय बाय.
सो आता आपण आहोत अंजनी नेरला. अंजनी नेर बेसिकली हनुमान जन्मस्थान आहे. म्हणजे हनुमानजींचा जिथे जन्म झाला तो स्पॉट आहे हा अंजनी नेर. तुम्हाला मी आतमध्ये दर्शन करून आणतो. A few minutes later. ही स्टोरी सांगितलेली आहे इथे पूर्णपणे. ही आणि एक छोटंसं मार्केट आहे. बेसिकली हे मंदिर जे आहे ना, हे मंदिर लक्ष्मणजींचं मंदिर आहे. इथे लक्ष्मणजींनी शूर्पणखाचं नाक कापलेलं तशी एक छोटीशी मूर्ती बनवलेली आहे. सो मित्रांनो, तुम्हाला माहिती शूर्पणखाचं नाक अरे कहना क्या चाहते हो? कापलेलं. सो तुम्ही आता बघू शकता की हा आहे पंचवटीचा स्पॉट. हे आहे पंचवटी. सो हा पंचवटीचा कुंड आहे. त्याच्यामध्ये आंघोळ करण्यासाठी प्लस तुम्ही हातपाय वगैरे धुवून वरती मंदिरावरती दर्शन करण्यासाठी जाऊ शकता. आणि मंदिरं इथे वरती 2 मंदिर आहेत. मंदिरांची नावं मी तुम्हाला सांगतो आता. सो आता पंचवटी डॅमवरतून निघालो आहे. वरती 2 मंदिर आहेत. तिथे युजली गाडी जात नाही. खूप कमी वेळेत गाडी जाते. सो आम्ही लोक गाडी घेऊनच वरती जातो आता, कारण आम्हाला पुढे प्लस शिर्डीलाही जायचं आहे. सो शिर्डी होईल का नाही माहिती नाही. बघू पुढे काय होतं ते.